गीत पुराणिक यांचं संगीत आणि कार्यक्रमाचे सादर करते संजय हांडे. ऐकूया गीत रघुनंदन. इकडं अयोध्येत पुत्रविरहाच्या शोकसागरात दैव दुर्विलासानं अयोध्यापती महाराज दशरथ यांची प्राणज्योत मालवली. अयोध्या नगरीत जणू सर्वत्र अंधार पसरला. नगरवासी खिन्न झाले. तर तिकडं वनवासात चित्रकूट पर्वतावरून राम, लक्ष्मण आणि सीता दक्षिण प्रदेशाकडे मार्गस्थ झाले. वाटेत त्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. मुनिवर्य अत्रि ऋषींच्या आश्रमी माता अनुसूयेनं त्यांचं हर्षभरानं स्वागत केलं. मार्गक्रमणामध्ये पुढं अतिबलाढ्य अशा दुष्ट विराध राक्षसाचा त्याने अंत केला. तेव्हा त्याच्या शरीरातून प्रकट झालेल्या शापित तुंबक गंधर्वाला शापमुक्त केलं. आपल्या रामबाणानं धरणीला भेदून गरम पाण्याचा नैसर्गिक झरा निर्माण करून कुष्ठरोगानं पीडित शरभंग ऋषींना व्याधीमुक्त केलं. विक्रम करत पुढे ते तिघे गौतमी नदीच्या काठी सुतीक्ष्ण मुनींच्या आश्रमी आले. पांचालेश्वरी त्यांची मुनी मंदकर्ण यांच्याशी भेट झाली. सुतीक्ष्ण मुनींनी रामांना आतापी, वातापी आणि दुस्वल या राक्षसांच्या मायावी कुकर्मांच्या तसंच समुद्रप्राशन करणाऱ्या महातपस्वी अगस्ती मुनींची कथा सांगितली. सृष्टीरक्षक अगस्ती ऋषींच्या आश्रमी त्यांच्या दर्शनानं श्रीरामांना धन्यता वाटली. परंतु अगस्ती ऋषींचा रामदर्शनानं आनंद गगनात मावेनासा झाला. राम पंचवटीत असताना आपल्या पर्णकुटीत वास्तव्याला असताना जवळच एका कर्काच्या बेटावर शूर्पणखेचा मुलगा महाबली रावणाचा भाचा शंभरी तपश्चर्येला बसला होता. त्याची तपश्चर्या पाहून भगवान शिवशंकर त्याला प्रसन्न झाले. तेव्हा त्यांनी भक्त शंभरीला स्वर्गातूनच कालखड्ग अस्त्र दान म्हणून पाठवलं. तेजानं तळपणारं ते प्रचंड धारदार कालखड्ग अस्त्र शंभरीच्या जवळ न येता योगायोगानं पर्णकुटीजवळ उभ्या असलेल्या लक्ष्मणाजवळ आलं. त्यात शंभरीचा अंत झाला. रावणाची बहीण शूर्पणखा हिला हे वृत्त कळताच पुत्र शोकानं ती आकांत करू लागली. तेव्हा तिनं पुत्र हत्येला निमित्त झालेल्या लक्ष्मणाचा सूड घेण्याचं ठरवलं आणि सौंदर्यवती युवतीचं मायावी रूप घेऊन ती रामलक्ष्मणाला मोहित करण्यासाठी आली. अंतर्यामी रामांनी तिचं कपट ओळखून बंधू लक्ष्मणाकडून तिचा कुटील डाव उधळून लावला. रामांच्या संकेतावरून लक्ष्मणानं तिचे नाककान कापून तिला विद्रूप करून परत धाडलं. विकलांग विद्रूप अवस्थेत शूर्पणखा आकांत करत बंधू लंकाधिपती रावणाच्या दरबारी आली. बहिणीची अवस्था पाहून रावण अत्यंत क्रोधित झाला आणि रामलक्ष्मणाचा सूड घेण्याच्या भावनेनं पेटून उठला. या घनघोर अपमानाचा सूड घेण्यासाठी त्यानं मारीच नावाच्या राक्षसाला सुवर्ण मृग बनवून रामांच्या पर्णकुटीशी धाडलं. त्या मोहमयी सुवर्ण मृगास पाहून माता सीता मोहित झाली. तिनं आपले नाथ राम यांना ते सुवर्ण मृग पकडून आणा म्हणून त्यांच्याकडे हट्ट धरला. आणि व्हायचं तेच झालं. आपल्या प्रिय पत्नीचा हट्ट पुरवण्यासाठी ते मायावी सुवर्ण मृगाच्या पाठी धावले. मायावी सुवर्ण मृगाच्या चकव्यानं राम भ्रमित झाले. त्यांना परतण्यास खूप उशीर झाल्यानं बंधू लक्ष्मणासह सीता चिंतित झाली. पश्चाताप करू लागली. तोच लक्ष्मणा धाव, धाव लक्ष्मणा धाव अशी बंधू रामांची हाक त्यांच्या कानी आली. सीतेनं तत्काळ लक्ष्मणाला आज्ञा केली. लक्ष्मणा जा, लक्ष्मणा जा, माझे नाथ संकटात आहेत. सीतामाईंच्या रक्षणाची जबाबदारी लक्षात घेऊन लक्ष्मणांनी टाळाटाळ केली. मात्र माता सीतेचा दुराग्रह झाला.
तेव्हा ती स्वतः जाण्यास तयार झाली. अखेर अत्यंत नाईलाजानं लक्ष्मण जाण्यास तयार झाले. जाताना त्यांनी माता सीता रक्षणार्थ मंत्रोच्चारानं बाणानं पर्णकुटी भोवती एक रेषा आखली आणि म्हणाले, माई, काहीही झालं तरी ही रेषा ओलांडू नका. एवढं बोलून लक्ष्मण सत्वर रामांना शोधण्यासाठी वनात निघून गेला. मायावी रावण आपला डाव, कुटील डाव यशस्वी झाल्याबद्दल मनोमन कुत्सितपणे हसला. राम वनांतरी भ्रमित भटकतोय. लक्ष्मण त्याच्या पाठी शोधार्थ गेलाय. पर्णकुटीजवळ कोणीही नाही. माता सीता फक्त एकटी आहे. सीता हरणासाठी ही सुवर्ण संधी चालून आली आहे असं मनोमन पुटपुटत तो मायावी वेषांतर करून साधू वेशात पर्णकुटी समोर उभा ठाकला. लंकेश्वर धाकाने मारीच सुवर्ण मृग झाला. लंकेश्वर धाकाने मारीच सुवर्ण मृग झाला. राम सीतेच्या जीवनी त्याने अनर्थ बहु घडविला. राम सीतेच्या जीवनी त्याने अनर्थ बहु घडविला. स्वप्नमयी त्या मृगास पाहून मोहित झाली सीता. स्वप्नमयी त्या मृगास पाहून मोहित झाली सीता. सुवर्ण मृग मज आणून द्यावा इच्छा पुरविला था. सुवर्ण मृग मज आणून द्यावा इच्छा पुरविला था. सांग सखे तू कुठे पाहिला शोधून आणि तो त्याला. सांग सखे तू कुठे पाहिला शोधून आणि तो त्याला. राम सीतेच्या जीवनी त्याने अनर्थ बहु घडविला. राम सीतेच्या जीवनी त्याने अनर्थ बहु घडविला. सीता संकेताने राघव मृग शोधाया गेले. सीता संकेताने राघव मृग शोधाया गेले. वनांतरी मृग चकव्याने त्या अद्भुत की घडले. वनांतरी मृग चकव्याने त्या अद्भुत की घडले. सांग जाहली आले न राघव लक्ष्मण चिंतित झाला. सांग जाहली आले न राघव लक्ष्मण चिंतित झाला. राम सीतेच्या जीवनी त्याने अनर्थ बहु घडविला. राम सीतेच्या जीवनी त्याने अनर्थ बहु घडविला. आर्त हाकते धावा लक्ष्मण ऐकू येता पाणी. आर्त हाकते धावा लक्ष्मण ऐकू येता पाणी. सीता भयभीत बदली लक्ष्मणा सत्वर धावावनी. सीता भयभीत बदली लक्ष्मणा सत्वर धावावनी. लंगून काही रेषा माते जोवर आणीन रामाला. लंगून काही रेषा माते जोवर आणीन रामाला. राम सीतेच्या जीवनी त्याने अनर्थ बहु घडविला. राम सीतेच्या जीवनी त्याने
बंधू प्रिय राम शोधण्या लक्ष्मण जातावनी सीता एकटे रावण कपटे पाहुन हसला मनी गुरुबंधू प्रिय राम शोधण्या लक्ष्मण जातावनी सीता एकटे रावण कपटे पाहुन हसला मनी मैथिली हरण्या नामी संधी मैथिली हरण्या नामी संधी त्वरित जावे चला त्वरित जावे चला राम सीतेच्या जीवनी त्याने अनर्थ बहु घडविला राम सीतेच्या जीवनी त्याने अनर्थ बहु घडविला लंकेश्वर धाकाने मारीच सुवर्ण मृग झाला लंकेश्वर धाकाने मारीच सुवर्ण मृग झाला राम सीतेच्या जीवनी त्याने अनर्थ बहु घडविला